लिफ्टच्या आमिषाने तरुणीवर कारमध्येच 3 तास सामूहिक अत्याचार। घरी सोडू म्हणत नराधमांचे कृत्य। अत्याचारानंतर चालत्या कारमधून फेकले। पहाटे रक्ताच्या थारोळ्यात सापडली पीडिता। 26 वर्ष महिलेला दिल्या नरक यातना। हरियाणातील फरीदाबाद शहरात 29 डिसेंबरच्या रात्री माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे। घरातील वादानंतर रागाने घराबाहेर पडलेल्या 26 वर्ष विवाहित तरुणीला लिफ्ट देण्याचे आमिष दाखवत 2 नराधमांनी आपल्या कारमध्ये बसवले आणि नंतर 3 तास नरक यातना देत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला। या क्रूर कृत्यानंतर त्या पीडितेला धावत्या कारमधून फेकून दिले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेली महिला पहाटे रस्त्यावर सापडली आणि तत्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिच्या चेहऱ्यावर तब्बल 10 ते 12 टाके घालावे लागले आहेत। ती अजूनही मोठ्या मानसिक धक्क्यात आहे। घटना अशी की रात्री आईसोबत वाद झाल्यानंतर पीडिता घरातून बाहेर पडली। रस्त्यावर वाहनाची वाट पाहत असताना 2 अनोळखी तरुण कार घेऊन तिला समोर दिसले। त्यांनी तिच्या चिंतित अवस्थेची दया दाखवत तिला 600 रुपये पेटीएमने पाठवले आणि घरी सोडू असे सांगत कारमध्ये बसवले। परंतु काही अंतरानंतरच कार चुकीच्या दिशेने वळवण्यात आली। त्यांनी कार लॉक केली, तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि फरीदाबाद गुरुग्राम रोडवर वेगाने कार नेत अमानवीय अत्याचार केले। एका डोंगराळ भागात कार थांबवून पुन्हा तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला। पीडिता थरथरत सांगते की त्यांनी आधी पैसे दिले, मग 2-3 थोबाडीत दिल्या, मग मला मागे झोपवलं। एक जण बाहेर गेला आणि दुसऱ्यानं माझ्यासोबत दुष्कृत्य केलं। डोंगरावर गाडी थांबवून माझ्यावर वारंवार अत्याचार केला। त्यानंतर त्यांनी मला धमकावलं, तुला जे करायचं आहे ते कर, तुला गुरुग्रामच्या दरीत फेकून देऊ अशी धमकी दिली। मी त्यांना फक्त मशिदीजवळ उतरवण्याची विनंती केली, पण त्यांनी मला चुकीच्या रस्त्यावर नेलं। ते कुठे नेत आहेत हेही कळत नव्हतं। माझा प्रतिकार असूनही निर्घृण अत्याचार सुरूच होता। पहाटे 3च्या सुमारास आरोपींनी तिला SGM नगर मधील राजा चौकात कारमधून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला। धुक्यात रस्ता दिसत नव्हता। ती एका जाणाऱ्या वाहनाला धरून वाचण्याचा प्रयत्न करत होती, पण नराधमांनी तिला वारंवार जोरात ढकलत शेवटी कारमधून फेकून दिले। गंभीर जखमी अवस्थेतही पीडितेने धडपडत आपल्या बहिणीशी संपर्क साधला। कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तेव्हा ती रक्ताने माखलेली होती, कपडे फाटलेले आणि भीतीने थरथरत होती। तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चालवत 2 आरोपींना बेड्या ठोकल्या असून गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे। फरीदाबाद पोलिसांचे प्रवक्ते यशपाल सिंग यांनी सांगितले की पीडितेच्या तक्रारीवरून तत्काळ FIR नोंदवण्यात आला। आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या निर्घृण घटनेने महिलांच्या सुरक्षेवरचे प्रश्न अधिक गंभीरपणे समोर आले आहेत। रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेला लिफ्ट दिला जाईल या भ्रामक विश्वासाचा फटका बसून तिला जीवनातील सर्वात भयंकर प्रसंगाला सामोरं जावं लागले। समाजमन ढवळून काढणारी ही घटना नागरिकांमध्ये भीती आणि संताप निर्माण करणारी ठरली आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।